ना तो मंचुरियन काढत ना तसं तू पापड काढ ना जरा, तू पण फेमस होशील. काढ ना एकदा ट्राय कर. तसं ना पूर्ण पूर्ण तेलाला हात लावून काढायचा. आता तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवतो. 2 भाज्या रेडी झाल्या. तर नाना दाखव 2 भाज्या कुठल्या कुठल्या आहेत. आचार्यालाच बोलो डायरेक्ट, त्याच्या हातानेच दाखवा म्हणून. कोणती भाजी आहे? वटाणा, फ्लॉवर, बटाटा मिक्स भाजी. मिक्स भाजी, वटाणा बटाटा फ्लॉवर. माझा तो ब्लॉग बघता दोघा, कारण की त्याची शॉर्ट रील बनवली ना, तो बोलतो व्हायरल केला मला. ते गाईज बघू शकता माझाच ब्लॉग बघता कालचा. तोच आहे बघ, रात्रीचा 3चा 2:30चा शूट आहे तो. थांबवायचं तिथं 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास पण थांबवतात. म्हणून हे लोक रॉंग साईडून येतात. स्वतःचा जीव पण धोक्यात आहे आणि दुसऱ्यांचा जीव पण धोक्यात घालतात. हे बघा किती लाईन, टेम्पोवाले अक्षरशः खाली उतरले. ते काहीच ट्रॅफिकमधून सुटून आता आलं CNG पंपवर. 15 ते 20 मिनटं गेले. आता मस्त CNG भरायला भेटतं. जायचं आपल्याला शनी मंदिरावर. हे भाईला ना आम्हाला सोडायचा. किती प्रत्येक हप्त्याला मामाची इथं जातं भाई. डेंजर आहे, जास्त लांब ना म्हणून. 6 का 7 किलोमीटर मामाचं गाव आहे म्हणून. नाही तर मग इथं मजा करायला भेटतं. इथं मजा करायला नाही भेटत ना. अभ्यासात काहीच नाही, शून्य अभ्यासात. आता मग शाळेमध्ये गेलो तिथं मी रेकॉर्ड नाही केलं. लोक इजने सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. काल काय आपण ब्लॉग जास्त शूट केलं नाही, महाशिवरात्रीचा पालखी सोहळा. तर आज आहे शिवमंदिरामध्ये मस्त असा भंडारा आहे. तर चला भंडाऱ्यासाठीच आपलं म्हणजे दाखवतो तुम्हाला कसं काय भंडारा होणार आहे. कारण की काल मला काय शूट करायलाच भेटलं नाही जास्त. आपला अभिषेक दाखवला कालच्या ब्लॉगमध्ये, थोडासा पालखी सोहळा दाखवला. आता तुम्हाला दाखवतो जेवणाची वगैरे तयारी कशी चालली आहे, काय चालू आहे ते तिथं जाऊन दाखवतो. मी तुम्हाला बोलतो का सर्व काही दाखवेन, पण ते काय कारण असं काय असं कारण नाही तर काय दाखवू शकत नाही. चला ब्लॉग मंदिराच्या इथे बघू काय चाललं. फायनली पोचलो आपण मंदिरावर. मस्त इकडे घेतले जेवण बनवलं म्हणजे महाप्रसाद बघू शकता. आणि तिकडे सॉंग लावलेत म्हणून इकडे डाळ आहे. आणि इकडे मस्त कढई काहीतरी मस्ताची बनवलेला भात रेडी झालेला आहे आपला. सर्व मंडळी आलेली आहे तिथं. आता तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवतो. 2 भाज्या रेडी झाल्या. तर नाना दाखव 2 भाज्या कुठल्या कुठल्या आहेत. आचार्यालाच बोलो डायरेक्ट, त्याच्या हातानेच दाखवा म्हणून. कोणती भाजी आहे? वटाणा, फ्लॉवर, बटाटा मिक्स भाजी. मिक्स भाजी, वटाणा बटाटा फ्लॉवर. आणि दुसरं काय अजून असेल? दुसरी कुठली भाजी आहे? चणा डाळ बटाटा. चणा डाळ बटाटा म्हणजे फेवरेट, सगळ्यांची फेवरेट भाजी म्हणजे चणा डाळ बटाटा. बघू शकता मस्त झालेली आहे. हे नॉर्मली म्हणजे गावातली मंडळी येणार ना त्यांच्या पुरताच आहे. बघू आता इकडे घेतलेत पापड तळायला. मगाशी पण दाखवलं, पण सॉन्ग लागलेलं म्हणजे कॉपीराईट येतील म्हणून. डाळीला मस्त उकाला आलं. ना तुझं एक काम अरे महादेव, एक काम कर ना तू, असं टाक आणि असंच काढ ना असं. हा टाक आणि काढ. नवीन काहीतरी करू ना ट्राय आपण. तेल पण उकळले आणि पापड सुद्धा रेडी करतात. इकडं राईस तर रेडी झाले मला. इथं नाना कापतं मस्तपैकी वांगी आणि बघा. आणि उद्या जेजुरीला झाले नानाचा. मला बोलवलेला पण मला ऑर्डर असण्या कारणाने आहे जरा समजून जा नाना थोडासा. येताना रिटर्न येताना आहे. रिटर्न येताना आहे. आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो. नानीसत आले म्हणजे मंदिर धुवायची तयारी झाली. म्हणजे जेवढे काल म्हणजे केला होता ते दाखवतो बघा. नानी पाणी मारतंय तिकडे पूर्व मस्तपैकी धुवतंय आतमध्ये. आणि जी आपण फुलं लावली होती परवाच्या दिवशी रात्री म्हणजे कालच्या दिवशी सकाळी
तर ती हल्ली कोमल पण म्हणजे ऊन किती कडक असेल तुम्ही विचार करा. आणि मला आता जायचं आहे घनसोलीला, तर लगेच इथून निघूया थोड्या वेळाने. म्हणजे तोपर्यंत दाखवतो मी जेवढं काही दाखवता येतं आणि नंतर परत येऊ आपण. ना ना तो मंचुरियन काढत ना, असं तू पापड काढ ना, जरा तू पण फेमस होशील. काढ ना एकदा ट्राय कर. तसं ना पूर्ण तेलाला हात लावून काढायचा. ओके ओके. काय स्टाईल होती ती. काय स्टाईल होती ती पण. कशासाठी. नमक चेक करायची, मीठ चेक करायची. झटकेपट. आता ते कमी पडलं म्हणून तो टाकला त्याच्यामध्ये. चालू आहे आता पेट्रोल भरायला जायचं आहे घनसोलीला. पेट्रोल नाही गाडीमध्ये, एमटी झालं पूर्ण. नंबरला लागलं. हॉस्पिटलमधून आलो. तिथं मी शूट नाही केला कारण की तो ज्यांना कोणलं बघायला गेलो दाखवायचा नव्हता. आता पुन्हा चाललो आहे मंदिरामध्ये. आता जेवण वगैरे सर्व रेडी झालं असेल. बघूया आता कसं काय. आणि यांचा खेळ बघा, त्याचं वजन किती ना त्यांचं वजन किती. बघितलं. संडे मंडे करतात म्हणजे आम्ही कांदा पोडे बोलायचं, ते संडे मंडे करतात. चला जाऊ मंदिरात, डायरेक्ट तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला. तर फायनली पोचलो आपण मंदिरामध्ये. आता चालू करतात आरती मस्त अशी. तर चला आरती तुम्हाला दाखवतो. काल दाखवायला नाही भेटली, आज दाखवतो. फायनली आरती संपन्न झाली. बघू शकता आरती फिरवली जाते. आरती संपन्न झाली. तसाच लगेच महाप्रसादाला सुद्धा सुरुवात झाली. बघू शकता ही बघा, पहिली पंगत म्हणजे आपल्या बारके पोरांची. पहिले देव म्हणजे ये मुळे म्हणजे देवाघरची फुळे. यो एक त्याच्यावरती देव आहे आपला. दीप 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 मीच खास बाई ना तुझा. हा आपण भात वाढत होतो, आता सर्वांना वाढले. आता ब्लॉग नाही टाकत तुम्ही टाका. मग मी समोर सांगेल सबस्क्राईब करा. 2 हफ्त्याने ना 400 सबस्क्रायबर व्हायला. फॉर्मला कसं व्हिडिओ टाकतात 3-3, 4-4 दिवसाला टाकते व्हिडिओ. कसला व्हिडिओ टाकता एवढा. गणपतीचे गेमीचे योगांश काटे 21 सबस्क्राईब करा जाऊन चॅनल. 18 सबस्क्रायबर आहे. मग तू कसं बोलतो 400 लाईक बोलला तो. तुम्ही ऐकला का नाही. लाईक बोलला तो. लाईक बोलला ऐकला नाही आणि प्रॉपर. आणि इकडे बुंदी वगैरे आहे. आणि इथं बघू शकता ही जिलेबी आहे, ही नंतर ठेवायची जिलेबी. इकडे बुंदी आहे. दोघं एक टन. हा काय उगाच दोघं एकटे टन. दात कुठे दात. तू कुठं होता रे काल कुठे होता तू. कुठं होता. पालखी दिसला नाही तो. येत होतो बघ असं. मी होतो काय डाललो माहिती तुला. डेंजर पुरी आहेत माहिती तुझ्या. हा मुडवा आमचा
कसं आहे का हे लहान ठिकाणी जेवायचा बोलायचं नाही बोलल्यानंतर घराच्या नाकात जातो न जाता जेवा. चालू करा. माझा तो ब्लॉग बघता दोघा कारण की त्याची शॉर्ट रील बनवली ना तर तो बोलतोय व्हायरल केला मला ते मग दोघा नवरा बायको ब्लॉग बघता चर्चा झाली दोघांची. गाईज बघू शकता माझाच ब्लॉग बघातला कालचा हे बघा. तोच आहे बघ रात्रीचा 3चा 2:30चा शूट आहे तो. आता जेवढ्या पण महिला होत्या आपल्या गावातील जेवढ्या ज्या आल्यात महाप्रसादासाठी सर्वजण बसलो बघू शकता. काहीच फायनली सर्व काही आटपलेलं आहे आणि आता सर्व साफसफाई चालू झालेली होती. ती पण काही तिथं बसल्यानंतर सगळी साफ करून चला आपण निघूया नानाच्या चला मी चालू बाय 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 चला. तर इथं साफसफाई चालू आहे म्हणजे अजूनही थोडीशी बाकी. चलो जाऊन जल्दी घरी जाऊ म्हणजे मला उद्या ऑर्डरला जायचं सकाळी पाण्याला तर निघायला लागेल. ब्लॉग किती झाले माहीत नाही उद्या पण कंटिन्यू करेन वाटलं असतं. चला तर काही बाबाला पण बघून झाला तर रात्रीच्या मधलं 12 आजचा दिवस असाच गेला माझा. आता जाऊ घरी घरचे पण फोन करतात घरी ऑर्डरचं पण फोन एवढे येतात काही हिशोब नाही. आताच माझ्याच मित्राचा फोन आलेला का त्याची ऑर्डर आहे 148 म्हणजे अशा तारखा त्यांनी फायनल केल्या. त्यांनी सांगितलं तर बघूया कोणती तारीख बोलतं 5 मिनिटांनी फोन करतो आहे तर कर बाबा तुला तारीख एक फिक्स कर म्हणजे कसं मी सुद्धा अडून राहणार नाही आणि तो माझा ब्लॉग 100% बघणार आहे तर समजून जाईल. तर चला आता घराच्या बाहेरच पोहोचलो कारण हे पूर्ण फिरत आलो आहे. तर गेट पण लावले आणि आता वांदे होणार आहेत माझे कारण की वरती फोन करून चावी मागायला लागेल. तर गाईज आमच्या भाईला आजपासून मोकळा सोडलेला आहे गटमध्ये. जर कोणी रात्री येणार असेल तर विचार करू नये. जसं आधीचा कुत्रा होता तसं सेम आहे. चला तर गाईज फायनली पोचलो चावीसुद्धा घेतली फोन करून बोलवला आणि आता भाई फिरतोय आपला खाली मस्त असा की दोन्ही बाजूने गेट लावलेला आहे म्हणून आतमध्येच आहे. फक्त मग कसा बघायच आता गाडी घेऊन चाललो आईस्क्रीम आणायला. सीन काय झाला घरात गेलो सांगतात आईस्क्रीम पाहिजे. चला आता खूप दिवसांनी म्हणजे असं रोज घेतो 2 वेळा खायला आणि आईस्क्रीम आज परत घ्यायची इच्छा 2 दिवस कंटिन्यू करते. तर चला जाऊ आईस्क्रीम घेऊन आणि बघा कसं मागे लागला. ये 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 घे ये. त्याला का वाटलं मी मटण घेऊन आलं आहे आणि मागेच लागलं गेटपासून मागे लागलं. चला पटापट वरती जाऊ आपण. आला चला पला गाईच टाला वगैरे लावलं आलो वरती अक्षरशः मागं लागलं नुसतं टांगत होता. तर चला पटापट यांना देऊ. कुल्फ्या घेणार आहेत कुल्फ्या आपल्या बदामच्या कुल्फ्या घेणार आहे. तर काहीच दिवस दुसरा आता थोडा कॅमेरा थोडा ब्लरच दिसतो असं साफ पण नाही केला. आता चालू आहे शाळेमध्ये काम आहे जरा आता बघूया होतं की नाही. लगेच झाला आता दाखवतो कारण की कालच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू केलं आहे. काहीच फायनली आपला पार्सल आलेला आहे. आपण बेल्ट मागवलं होतं बँडसाठी. तर चला जाऊ पटापट घरी घेऊन अनबॉक्स करतो पहिला. एक फायनली अनबॉक्स केला व्हिडिओ नाही काढली मी डायरेक्ट दिला पप्पा घेऊन पण गेला. आता जायचं आहे दिव्याला सुवानीला आणायला. तर चला पहिला टोपी घेतो ऊन पण जाम कडक पडत आहे. चला फायनली टोपी घातली आता निघू कारण की किती आता घातले वाजलेत. तर चला जाऊ आता आपण दिव्याला सुवानीला कारण की 2:50ला सुटणार. जाता 10 मिनटं लागतात आणि सुटेल तेव्हा. आणि मंथन नाहीच मंथन गेला नाही कारण की काल सागरपुडा असताना त्याची झोप काही पुरी झालेली नाही त्याच्यामुळे गेला नाही. काहीच फायनली घेतली सुवानीला. ही बघा पुढे चाललं आहे अवतार बघा तिथं अवतार खूप दिवसांनी घ्यायला आलं. चला आता निघूया आपल्याला जायचं अजून ॲपल आय डी वगैरे बनवायचे आहे चेतनाच्या मोबाईलला. काहीच फायनली सोडलेला सोडली घाली पहिला जाऊन टोन धुवला. आता रोड खाली आहे पण दूध एवढे उडतं ना शोभणार. आणि पहिलाच मला बघू शकता चेहऱ्यावर तुम्ही
चला आता जाऊ चेतनांच्या इथे जायचं आपल्याला पुन्हा एकदा शनी मंदिरावर. मागच्या शनिवारी गेलेलो, आता पण चाललो आहे. आता बघूया रेडी झाले का ना भाई. तर इकडे बघू शकता गल्लीतून चाललो आहे. तो होता दिव्याला मगाशी, बोलता ये रेडी होऊन. तर चला जाऊ बघू आज कोण कोण चाललं आहे. परत मामाच्या घरी जायचं आहे की हर्षच्या तिथं पण जायचं असेल तर नक्की तुम्हाला दाखवतो. फायनल निघालो आणि आता ड्रायव्हर चेंज आहे आमचा. कधी कधी मी चालवतो, ड्रायव्हर आमचा इकडं बसलेला आहे. ड्रायव्हरचा पोऱ्या मग अशी याच्याच कामानिमित्त पण शाळेत गेलेलो आणि नवीन ड्रायव्हर आमचा मस्त त्याने कपडे बिपडे घातले. आता निघू आपण जाऊ दाखवतो पुढं काय काय घडतो. तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक लागले. म्हणजे इथं त्या दिवशीचा सीन झाला, ती दिवशीची व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल. पुढं मागं फुल ट्रॅफिक जाम आहे. आत्ता मला शिलपाट्यावरून कल्याण फाट्याला 15 मिनटं गेली. 1च मिनटाचा रस्ता आहे मोस्टली, 1 ते 2 मिनटाचा. हे बघा सगळं रॉंग साईड होतं. म्हणजे तिथं 1 ते 2 मिनटाचं थांबवायचं, तिथं 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास पण थांबवतात. म्हणून ही लोक रॉंग साईडून येतात. स्वतःचा जीव पण धोक्यात आहे आणि दुसऱ्यांचा जीव पण धोक्यात घालतात. हे बघा किती लाईन. टेम्पोवाले अक्षरशः खाली उतरले, ते बघू शकता. ट्रकवाला खाली उतरले. तुम्ही विचार करा किती मिनटं झाले असतील. असा कोणता ट्रकवाला गाडीच्या बाहेर किती वेळाने निघतो नक्की कमेंट करून सांगा. काहीच ट्रॅफिकमधून सुटून आता आलं CNG पंपवर. 15 ते 20 मिनटं गेले. आता मस्त CNG भरायला घेतलं. जायचं आपल्याला शनी मंदिरावर. हे भाईला ना आम्हाला सोडायचा. किती प्रत्येक हप्त्याला मामाची इथं जातं भाई. डेंजर आहे. जास्त लांब ना म्हणून 6 का 7च किलोमीटर मामाचं गाव आहे म्हणून. नाही तर मग इथं मजा करायला भेटतं. इथं मजा करायला नाही भेटत ना. आणि अभ्यासात काहीच नाही, शून्य अभ्यासात. आता मग शाळेमध्ये गेलो तिथं मी रेकॉर्ड नाही केलं. मला बोललो शाळेमध्ये झालो आहे. मॅडमला मी सांगितलं बिंदाच चोपा याला. तर मॅडम काय बोलते, पहिलं जशी पोरांना मारते आता मारत नाही. पण तरी पण आम्ही सांगितले की तुमच्या जर दबावाखाली असेल तर काहीतरी शिकेल होता. पण नाही, शिकायचं आहे ना आम्हाला बाईला. असाच फिरायचं आहे, मामाच्या घरी जायचं आणि इकडे तिकडे सायकल वगैरे चालवायची. तर काहीच दर्शन करून डायरेक्ट आलो आता बाईचे मामाशी. इथं बघा मी वस्तीला आले बाई. तिथं स्पीकर लावलेलं म्हणून मी काही तिथं शूटच नाही केला. बरं जाऊ दे, इथं शूट करू. चला जाऊ घरामध्ये, लगेच निघायचं आपल्याला. चला तर काहीच फायनली पोचलो आम्ही. आता जाऊ मस्त घरी जाऊन पहिला फ्रेश होतो आणि मग डायरेक्ट जेवायला बसतो. तर काहीच फायनली पोचलो मस्तपैकी. आणि बॅटसुद्धा घेऊन आलो नवीन. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.